आज आपण आळूच्या पानांचे असे दोन पदार्थ बनवणार आहोत जे बनवायला आहेत एकदम सोपे आणि चवीला तितकेच भारी लागतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत आळू वडी आणि आळूचं फतफद. चला तर मग सगळ्यात आधी बनवणार आहोत आपण आळूचं फतफद. त्यासाठी आपल्याला आळू शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपण 2 कप आळू देठांसहित छान चिरून घेतलेला आहे. आता याला आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण सगळं आळू या कुकरमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी. शिजण्यापुरतंच पाणी आपल्याला घालायचंय, खूप जास्त पाणी घालायचं नाहीये. आणि यावरच एका वाटीमध्ये आपण ठेवणार आहोत शेंगदाणे आणि हरभरे. तर इथे आपण 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे हरभरे 15 ते 20 मिनिटासाठी भिजत घातलेले होते. ते सुद्धा आपण या आळूवरती ठेवलेले आहेत. आणि आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 3 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला आळू शिजलेला आहे. सोबतच शेंगदाणे आणि हरभरे सुद्धा शिजलेले आहेत. आता हे शेंगदाणे आणि हरभऱ्याची वाटी काढून घेऊयात आणि आपल्याला हा जो आळू आहे तो आपल्याला रवीने छान घोटून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान असा बारीक होईल. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सगळा आळू आणि त्याची देठं अशी घोटून घ्यायची आहेत. आणि घोटून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे बेसन. तिथे आपण 2 चमचे बेसन या आळूमध्ये घातलेलं आहे आणि याला सुद्धा आपण छान असं रवीने घोटून घेणार आहोत, म्हणजे आपलं जे बेसनचं पीठ आहे ते आळूमध्ये छान असं एकजीव होईल. तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण हे मिश्रण असं घोटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता यानंतर आपल्याला करायची आहे फोडणीची तयारी. तर त्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये घालूयात थोडंसं जिरं. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट. तर इथे आपण 2 चमचे हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान याला असं परतवून घेणार आहोत. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा हळद. त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा धने पावडर. यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 छोटा चमचा लाल तिखट. त्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला आणि सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर. याला करूयात आपण छान असं मिक्स. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये थोडंसं हिंग. आणि हिंग घातल्यानंतर सुद्धा आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या भाजीला छान येईल. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत शिजून घेतलेला आणि त्यानंतर बेसन घालून मिक्स केलेला आळू. आता आळू यामध्ये घातल्यानंतर याला आपण छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान रंग आपल्या भाजीला आत्ताच आलेला आहे, किती सुंदर अशी आपली भाजी दिसते. आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत शिजून घेतलेले शेंगदाणे आणि हरभरा. ते सुद्धा आता आपण भाजीमध्ये घातलेले आहेत आणि याला मिक्स करूयात. आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिंचेचा कोळ. तर इथे आपण 2 चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे. चिंच आपण भिजत घातलेली होती आणि त्याचा कोळ काढून घेतलेला आहे. तर 2 चमचे आपण घेतलाय. त्यानंतर आवडीनुसार आपण यामध्ये घालणार आहोत गूळ. तर इथे 1 छोटा चमचा आपण गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो कमी जास्त करू शकता. आता यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा सुक्या खोबऱ्याचे काप, जे आपण 15 ते 20 मिनिटासाठी भिजत घातलेले होते. आता त्यानंतर यावरती आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत पाणी. तर इथे गरजेप्रमाणे पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला किती भाजी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता या सगळ्याला आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स केल्यानंतर स्लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला याला 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान अशी शिजलेली आहे आणि किती सुंदर रंग आपल्या भाजीला आलेला आहे. आणि अशा प्रकारे तयार आहे एकदम पारंपरिक असं आळूचं फतफत, जे बनवायला आहे एकदम सोपं पण चवीला तितकंच भन्नाट लागतं. आता आळूचं फतफत तर तयार झालं. आता आपण आळूवडी बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला आळूवडीसाठी लागणारं बॅटर बनवायचं आहे. खरं तर आळूवडी बनवण्याचे बरेच प्रकार आहेत, पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यापासून बनणारी आळूवडी बनवणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेला आहे 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गोडा मसाला. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 छोटा चमचा धने पावडर. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आलं, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट. तर इथे आपण 2 चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा तीळ. आणि आता यामध्ये आपण घालायचं आहे थोडंसं हिंग. हिंग घातल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत चवीनुसार मीठ. आणि आता हे सगळे जिन्नस आपण हाताने छान असे एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरजेप्रमाणे पाणी. खूप जास्त पाणी आपण घालायचं नाहीये, गरजेप्रमाणे थोडं थोडं करून आपण पाणी यामध्ये घालणार आहोत.
आणि खूप पातळ किंवा खूप घट्ट असं आपल्याला हे बॅटर ठेवायचं नाहीये. तुम्ही बघू शकता साधारण या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण आळूच्या पानांवरती अशा पद्धतीने लाटणं फिरून घेणार आहोत, म्हणजे आळूच्या पानांची जी देठं आहेत ती छान अशी चपटी होतील आणि आपल्याला आळूची जी वडी बनवायची आहे ती वडी बनवायला, त्याचा रोल करायला आपल्याला सोपं पडेल. आता अशाच प्रकारे आपण सगळ्या पानांवरती लाटणं फिरून घेतलेलं आहे आणि आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे, जे बॅटर बनवलेलं आहे ते आपण या पानांवरती हाताने अशा प्रकारे लावून घ्यायचंय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असं हे बॅटर लावून घ्यायचं आणि अशाच प्रकारे सगळी आळूची पानं आपण एकावर एक ठेवून त्याला हे बॅटर लावून घेणार आहोत. इथे आपण 7 ते 8 आळूची पानं घेतलेली आहेत. आता याला आपण बॅटर लावून घेणार आहोत. तर अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज चॅनलवरती येत असतात. आता तुम्ही बघू शकता सगळ्या पानांना आपलं बॅटर लावून झालेलं आहे. आता आपण याचा रोल करून घेणार आहोत. तर आपल्याला हळूहळू या पद्धतीने या पानांचा रोल करून घ्यायचा आहे आणि रोल झाल्यानंतर त्याला पुढून आणि मागून छान असं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या पानांमधलं बॅटर जे आहे ते बाहेर येत नाही. तुम्ही बघू शकता आपण दोन्ही बाजूंनी याला छान असं बंद करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण एका गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यावरती आपण चाळणी ठेवणार आहोत, ज्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता हे आळूच्या वड्यांचे रोल किंवा आळूच्या वड्यांच्या वळकुट्या आपण या चाळणीवरती ठेवायच्या आहेत आणि याला झाकण ठेवून 20 मिनिटासाठी आपण उकडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 20 मिनिटांमध्ये किती छान असे आपले रोल शिजलेले आहेत. आता आपण या रोलच्या वड्या पाडून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला या सगळ्या वळकुट्यांच्या वड्या पाडून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपण या वड्या तळणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आता छान तापलेलं आहे. आता स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपण या सगळ्या वड्या दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून आपण या तेलामध्ये या वड्या घालत आहोत आणि एका बाजूने छान तळून झाल्यानंतर आपण याला पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस असं छान तळून घेणार आहोत. अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा कुरकुरीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारे तयार आहे आपल्या आळूच्या पानांपासूनचे 2 पदार्थ, आळूचं फतफतं आणि छान अशी आळू वडी. तर तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.